आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये एक आर्टिकल आहे मॅक्झिमा मिनिमा. तर त्याच्यावर एक सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आपण डिस्कस करू. जनरली बोर्ड एक्झाम जे असतात त्याच्यामध्ये 4 मार्क्सला एक सब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारला जातो. लास्ट क्वेश्चन जो असतो तर ते 5 आउट ऑफ 8 त्याच्यामध्ये वर्डिंग प्रॉब्लेम विचारला जाण्याची शक्यता असते. तर त्या अँगलनं आपण बघू. क्वेश्चन बघा. शो दॅट दी अल्टिट्यूड ऑफ राईट सर्क्युलर कोनची हाईट, अल्टिट्यूड म्हणजे हाईट ऑफ मॅक्झिमम व्हॉल्यूम, त्याचं व्हॉल्यूम मॅक्झिमम असताना त्याची हाईट दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन ए स्पेअर ऑफ रेडियस आर इज. तर त्यात त्याची जी हाईट आहे ती आपल्याला डिफाईन करायची आहे. अल्टिट्यूड, हाईट म्हणजे अल्टिट्यूड, ती आपल्याला फाईंड करायची. तर आता इथे काय स्पेअर आहे. स्पेअरमध्ये म्हणजे असं स्पेअर त्याच्यामध्ये इन्स्क्राईब केलाय कोन, हा कोन इन्स्क्राईब केलाय स्पेअरमध्ये. आता इथे पहा हे ओ स्पेअरचे रेडियस आपण स्मॉल ए घेऊ, स्मॉल ए, हे पण स्मॉल ए होते, ए बी सी. इथं डायमेन्शन्स थोडं बघा. याला आपण एक्स घेऊ, लेट लेंथ ऑफ ओ ए इज इक्वल टू एक्स आणि ओ बी इज इक्वल टू ओ सी इज इक्वल टू आर. रेडियस त्याला आपण रेडियस आहे पण स्मॉल ए घेऊ, हे गिवन आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. आता हाईट जे आहे ए आणि हे एक्स आहे. इथे थोडं समजून घ्या डायमेन्शन्स. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, रेडियस ऑफ स्पेअर इज इक्वल टू स्मॉल ए, हे गिवन आहे, कॉन्स्टंट आहे, स्पेअर बदलणार नाही. त्याच्यामध्ये जे आपण कोन इन्स्क्राईब करू ते चेंज होतील, नंबर्स ऑफ कोण तयार होतील, त्यातलं आपल्याला मॅक्झिमम असलेलं पाहिजे. त्याच्यानंतर रेडियस ऑफ कोन हे डायमेन्शन्स त्याला आपण स्मॉल आर घेऊ, रेडियस ऑफ कोन स्मॉल आर. हाईट ऑफ कोन, हाईट म्हणजेच अल्टिट्यूड, हाईट ऑफ कोन इज इक्वल टू एच. पण आता मी इथं बघा एच इज इक्वल टू ए प्लस एक्स, हाईटच आहे एच, पण एचची व्हॅल्यू काय आहे, ए स्मॉल ए प्लस एक्स, एच इज इक्वल टू ए प्लस एक्स. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, इन ट्रायंगल ओ ए बी, ट्रायंगल ओ ए बी राईट अँगल ट्रायंगल, पायथागोरस थेरम यूज करतो. ए स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. तिथनं आपण आर स्क्वेअर फाइंड करू, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. इवन आपण आर पण फाइंड करू शकतो, रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आर. आता इथं बघा हे आपल्याला पाहिजे एच आणि हे आर स्क्वेअर, हा सगळं डायमेन्शनचं पार्ट आहे. एकतर स्पेस रेडियस घेतली स्मॉल ए, त्यानंतर कोणची रेडियस घेतली स्मॉल आर, कोणची हाईट एच घेतली, पण एचची ॲक्च्युअल व्हॅल्यू ए आणि हे एक्स, हे ए आहे आणि हे एक्स आहे, ए प्लस एक्स. थर्ड व्हेरिएबल इन्व्हेंट करायचं, थर्ड व्हेरिएबल म्हणजे आर, आरची व्हॅल्यू आपण फाइंड केले तर ते आपण एक्सच्या फॉर्ममध्ये काढलं आहे. हे तर कॉन्स्टंट आहे, पायथागोरस थेरम यूज केलं आहे, ओ ए बी ए स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, त्यातनं
आर स्क्वेअर फाईंड केलं, आर पण फाईंड केलं. आता व्हॉल्यूम काढायचं. तर व्हॉल्यूम ऑफ कोन व्ही इक्वल्स टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच, हे आपलं फंक्शन आहे. व्ही इक्वल्स टू 1/3 पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. तर आर स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे. आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि एच आहे ए प्लस एक्स, हे आपलं फंक्शन आहे. आपण आता त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू. डी व्ही बाय डी एक्स फंक्शन तयार केलं आपण. याच्यातनं एच व्हॅल्यू ए प्लस एक्स आहे, आर स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इथं आहे, एच आहे, आर स्क्वेअर पण आहे. डेरिव्हेटिव्ह काढू. आता डेरिव्हेटिव्ह काढताना इथं यू इंटू व्हीचा रूल यूज करायचा. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए प्लस एक्स इज इक्वल टू 1, ए प्लस एक्स कॉन्स्टंट, याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2x, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं हे कॉन्स्टंट, याचं 0 आहे कॉन्स्टंट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, ए प्लस एक्स कॉन्स्टंट, याचं मायनस 2x. तर आता याला सिम्प्लिफाय करतो मी. 1/3 पाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2ax मायनस 2x स्क्वेअर, म्हणजेच डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू 1/3 पाय इंटू ए स्क्वेअर मायनस 2ax मायनस 3x स्क्वेअर. येऊन फॅक्टर पाडता येईल, क्वाड्रेटिक यूज करून आपण फॅक्टर पाडू. ए मायनस 3x आणि ए प्लस एक्स हे त्याचे फॅक्टर आहेत. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. याला 0 घ्यायचं. डी व्ही बाय डी एक्स जर 0 घेतला तर आपल्याला स्टेशनरी व्हॅल्यू मिळते 1/3 पाय इंटू ए मायनस 3x इंटू ए प्लस एक्स इक्वल टू 0. तर ही टर्म नॉन झिरो आहे. ए मायनस 3x इक्वल टू 0 और ए प्लस एक्स इक्वल टू 0. तर एक्स इक्वल टू ए बाय 3 आणि एक्स इक्वल टू मायनस ए. तर हे तर काही पॉसिबल नाही, पण हे पॉसिबल आहे. एक्स इक्वल टू ए बाय 3 रेडियसचा 1/3. एक्स फाईंड केला आपण. एक्स आता काहीच नाही आपल्याकडं, एक्स फक्त एक साईड कन्सिडर केली ट्रायंगलमधली, तर ते आपण फाईंड केलं. आता मी याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो या स्टेपचा, डी व्ही बाय डी एक्सचा. तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे मॅक्झिमम दाखवतो पहिला. डी टू व्ही बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/3 पाय कॉन्स्टंट. आता डेरिव्हेटिव्ह पहा. ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे, मायनस 2x डेरिव्हेटिव्ह मायनस 2a आहे आणि मायनस 6x. हे 0 मायनस 2a मायनस 6x, ते मायनस 2a मायनस 6x. इथं आपण एक्स इज इक्वल टू ए बाय 3 सबस्टिट्यूट करू. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर का निगेटिव्ह आला, लेस दॅन 0 आला, तर ते फंक्शन मॅक्झिमम होत आहे. मायनस 2a मायनस 6 इंटू ए बाय 3. हे जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर 1/3 पाय इंटू मायनस 4a विच इज लेस दॅन 0. हे तर पॉझिटिव्ह आहे. therefore v is maximum at x is equal to a by 3. तर आता आपण डायमेन्शन फाइंड करू. डायमेन्शन कॅल्क्युलेट करू कोनचे डायमेन्शन. तर पहिलं रेडियस फाइंड करू. आर इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आपल्याकडे आहे इथं आरची व्हॅल्यू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आर. तर त्यातनं आपण आर फाइंड करू. आर इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ते येते अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे याचं स्क्वेअर. एक्स इक्वल टू ए बाय 3 आहे, त्याचं स्क्वेअर केलं तर ए स्क्वेअर बाय 9 येतं, म्हणजे अंडर रूट 8 ए स्क्वेअर बाय 9.
त्याला आपण 2√2a अपॉन 3 असं करू शकतो. एच आरची व्हॅल्यू आता एच फाईंड करू. हाईट किंवा अल्टिट्यूड, तर एच इज इक्वल टू एक्स प्लस ए, पुन्हा एक्स म्हणजे ए बाय थ्री प्लस ए, तर एच इज इक्वल टू ए 4a/3 म्हणजे काय, तर एच इक्वल्स टू 4a/3 आर इक्वल्स टू 2√2a/3. तर ह्याला डायमेन्शन म्हणतात. हे जर दिलेलं आहे आपल्याला गिवन स्पेस रेडियस ए आहे, ही कोणची रेडियस आहे 2√2a/3, ही कोणची हाईट आहे 4a/3. अशा प्रकारचं मॅक्झिमम मिनिममचं क्वेश्चन आहे. सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, पर्टिक्युलरली बोर्ड एक्झामसाठी त्याचा यूज आहे. याच्यातनं रिझल्ट पण तयार होतो. आता रिझल्ट काय तयार होतो, तर रिलेशन काय, जर समजा कोण इन्स्क्राईब केला स्पेअरमध्ये, तर कोण जर काही इन्स्क्राईब केला स्पेअरमध्ये, तर कोणची जी रेडियस आहे ती स्पेअरच्या रेडियसच्या 2√2/3 इतक्या टाइम्स असते. हे त्यातलं रिलेशन आहे. 2√2/a 2√2a/3 हे त्यातलं रिलेशन आहे. किंवा हाईट, कोणची हाईट ही स्पेअरच्या रेडियसच्या 4/3 टाइम्स असते. हे फिक्स आहे. जर का आपण स्पेअरमध्ये कोणी इन्स्क्राईब केला आणि त्याचं व्हॉल्यूम जर मॅक्झिमम असेल तर हे फिक्स आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन आपण डिस्कस केले. काही तुम्हाला डिटेल पाहिजे असतील तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता.